सर या ना सर या अहो सर या अरे ए व्हिडिओ का पडाल जरा अरे ए ओ वेंद्रकर म्हणतो आलेत ए समीर चौगले सर आले नमस्कार सर स्वागत बर का ये दत्तू चेतन ये चेतन बघ सर आले बघ या अरे बापरे एवढी तयारी करायची काहीच गरज नव्हती. अरे सर म्हणजे एवढे मोठे साहेब आमच्या शाळेत आले ए फुलं टाका हा. माझं पण पुरे झालं जास्त नाही पुरे झालं बस थँक्यू अरे कसा आहेस बेटा कितवीत आहेस एक मिनिट हे काय झालं दाढी खेचली माझी दुनियाची मस्करी करायची पण माझी दाढी खेचायची नाही. हा अरे दाढी नाही खेचली मी सहज विचारलं बेटा कितवीत आहेस म्हणून दाढी नाही खेचली मी सॉरी पाहुणा आहे ना मी सॉरी सर मला माफ करा मला ए असा हानीन सांगतोय पाहुण्यांना असा तुझ्या बापाने मारले होते इकडचं थोबाड तिकडे करण्यास सांगतोय वा म्हणजे इकडे दोन थोबड मग इकडे काय लावायचं मी तुमच्या धोतराचा तुकडा. काय चाललंय काय इकडे यायला मारीन बोलतो इकडे राहू द्या ना पाहुण्यांसमोर माझी मस्करी इकडे या फुलं कशी टाकायची असतात अशी अशी शिकवली फुलं कशी टाकायची ए चेतना फुलं कशी टाकायची दाखव बघ हे बघ दत्तू अशी टाकायची हे काय हे नका टाकू एवढं माझ्यावर मागे त्या चौगल्याची बॉडी ठेवली तुम्ही अंत्ययात्रा चालू आहे काय बोलताय नाकात तुम्ही? बोळे घातले त्यांच्या अहो नाही वाढवू नका एवढं ठीक आहे काय बोलताय तुम्ही कसं बोलताय नाही सर तुम्हाला नाही ह्या पोरांना कळलं पाहिजे ना हा ह्या पोरांना अशी टाकतात तू हे कशी टाकशील ही अशी हा असा मारीन सांगतो तू पाहुण्यांसमोर इज्जत नका काढू हा नाही. पाहुण्यांसमोर इज्जत नका काढू नाही कसा मारणार असं नाही नीट टाका फुलं सांगतोय चला नीट टाका फुलं हा, या. अरे काय खालचीच उचलताय नका रे. अहो मी आता खालची उचलतायत ते फुलं. सर हेच माझ्या अंगावर टाकणार का ते हरकत नाही सर सकाळीच जमीन साफ केलेली अहो आहे पण मी आता हे चाललो ना आता ते पायाची माती त्याच्यावर गेली असेल ना हो सर पण ते आपला खायचेत कुठे हा ते फक्त उडवणार अरे पण अंगावर हो द्या ए रेडी आहे ना फुलं घेतलीत रे ए चला, video? लवकर हा. चला ना आता लवकर चला हा चला हे ना, हे काढ हात काढा या ना नाही मी नाही काय करत यू शुड नेव्हर सेलिब्रेट नो सर प्लीज या ना सर या ना सर या ना यार हे काय अरे जाऊ दे ना मला पुढे हे इथे काय आहे तुझं मला पुढे जाऊ दे ना नाही बरोबर या मी असं करून जाणार का पुढे ते व्हिडिओला जर चालू आहे ना तिकडे पण याला यस या या. ए टाका फुलं टाका हा. माझ्या टाका 200 रुपये हा, पुढे बेटा, पुढे. बस हा एवढे मोठे समीर चौगले साहेब आपल्या या छोट्याशा गावात आलेत काय मॅडम हा हो सर खरंच खूप खूप आनंद झाला आम्हाला सगळ्यांना तुम्ही आमच्या एवढ्याशा छोट्याशा गावात आलात सर नाही खरं तर तुमच्या जागी ते गौरव मोरे आहेत ना ते येणार होते ए पोरांनो थांबा आले नाहीत गौरव मोरे थांबा पुढच्या वर्षी आणणार आता हे आणले तर गोड मानून घ्या काय ऊस आहे मी गोड मानून घ्या. तुम्ही काय म्हणजे ठरवलंय तुम्ही नाही हो सर आमचे मुलं आहेत ना ती सगळी गौरव मोरेंची फॅन आहेत खरं तर गेल्या वर्षापासून आम्ही खूप प्रयत्न करतोय गौरव मोरे आमच्या शाळेत येतील पण त्यांना खूप माज आहे हो गौरव मोरेला माझ आहे हो ना म्हणजे डायरेक्ट आम्हाला नाहीच म्हणाले मी हवा असेल तर मला फ्लाईटचं तिकीट पाठवा तरच येईन तर आता आमच्या छोट्याशा गावात धड लाईट नाही सर तिथे फ्लाईट कुठून येणार कॉमेडी आहेत मॅडम आमच्या घेऊ जा तिकडे कॉमेडीचे लांब येऊ नका जवळ सारखी नाही पण आजच्या कार्यक्रमाला आम्हाला पाहुणे हवेच होते हा. म्हणून मग तुमचे ते सर नाही का पांढऱ्या केसांचे ते हँडसम त्यांना फोन लावला आम्ही गोस्वामी सचिन गोस्वामी सर अच्छा म्हणजे ते इथे येणार होते नाही त्यांना कोण कुत्र ओळखते त्यांचं काय त्यांना कशाला बोलवायचं एक मिनिट
आमचे सर आहेत ते. आमच्याकडे 32 सर आहेत. कोण ओळखतं आमच्या सरांना? पण सरांचं काय नसतं, जे दिसतात ते महत्वाचे. सरांचं बिरांचं काय नाही. त्यांना फोन केलाय ना मॅडम? तर बघा, मी गोस्वामी सरांना फोन केला हा, हा. तर ते आम्हाला म्हणाले की उत्कृष्ट वक्ता आणि उत्तम मार्गदर्शन करणारा ऍक्टर जर का हवा असेल तर मग तुम्ही गौरव मोरेंना बोलवा. प्रथा आणि गौरव मोरे नसेल तर गेला बाजार समीर चौगलेला बोलवा. येईल आपला आता काहीतरी आवाज पोरांचा टाइमपास होऊन जाईल 2 मिनिटं असं ते बोलले आम्हाला. म्हणजे उत्कृष्ट वक्ता गौरव मोरे आणि गेला बाजार समीर चौगले. पहिला चॉईस गौरव मोरे होता. हा? आणि मग कोणीच नाही म्हणून समीर हे असं तसंच झालं. गोस्वामी सर म्हणाले. स्वतः म्हणाले गोस्वामी सर. हे बरोबर नाही केलं गोस्वामी सरांनी. आता 2 मिनिटापूर्वी मी सर येतं हे बोललो, पण हे असं नाही वागायला पाहिजे होतं त्यांनी. खरं सांगतो मी तुम्हाला, मी आमच्याकडे सुपरस्टार आहे. अरे बापरे, मीच काय असतो सर सर मी आमच्याकडे सुपरस्टार आहे, पण माझा स्वभाव आहे ना थोडा मृदू आहे. स्वभाव मृदू असल्यामुळे लोक गैरफायदा घेतात माझा. लक्षात आलं का? हे सरांनी असं नाही वागायला पाहिजे होतं. मला खरं तर विश्वास बसत नाहीये गोस्वामी सर असं बोललेत. मॅडम बोलले की नाही? बोलले. मी फोन केला होता, स्वतः रेकॉर्डिंग माझ्याकडे. ऐकू का तुम्हाला? नाही त्या माणसाचा आवाज पण मला आज ऐकायचा नाही. एक कोट आमच्याकडे सुद्धा आम्ही पण घालून फिरू शकतो कोट. असे करत तर नाही वागायला पाहिजे होतं. ते खुर्चीवर बसून अप्रोच असा पाहिजे वगैरे हे ठीक आहे. म्हणजे मला काय बोलायचं नाही आहे. मला काय बोलायचं नाही आहे की असं नाही वागायला पाहिजे होतं. खरं तर गोस्वामी सरी नाही वागायला पाहिजे होतं. मी कशासाठी आहे? मी थांबा, अजून ते 4-5 वेळा काढणार आहेत. थांबा. अरे नाही मी काढलेला नाहीये. मी जस्ट माझं बोलतोय. हे मी कार्यक्रम सुरू करा. तुमचा कार्यक्रम सुरू करा. मॅडम मॅडम सुरू प्रस्तावना करूया. हॅलो हॅलो, आवाज येतोय? नमस्कार लुमानो. लुमानो, सगळ्यांनी इथे लक्ष द्या. आवाज नकोय. ए लुमा, खाली बस. खाली बस. मंचावर सर आहेत ना? सगळ्या लुमी बघा कशा बसल्यात. तुम्हाला काय होतं? लुमानो आणि लुमीनो, अजिबात गोंधळ घालायचा नाहीये. मंचावर सर आलेले आहेत, इथे लक्ष द्या. ऐका ताई ऐका जरा. एकच हा. आलेच. हा, बोला ना सर. मला बरंच सांगायचंय. ऑड होईल पोझिशन. उभे राहा. बोला. आता तुम्ही लुमान्नो म्हणालात. तो शब्द मराठी भाषेत मुलांनो असा आहे. हो का? हसण्यासारखं नाहीये. तुम्हाला लाज वाटली पाहिजे त्याची. मुलाला लुमा आणि मुलीला लुमी म्हणताय तुम्ही. हे यांना तुम्ही सांगा हे चुकीचं आहे. लहान मुलांसमोर हे असे आदर्श नाही ठेवायचे. सांगा तुम्ही यांना. मस्त चालू करा. लुमानो, आज आपल्याकडे कोण आलेला आहे? कोण आलेला आहे आज आपल्याकडे? कोण आहे हा? हा कोण आहे? हा एक मोठा नट आहे बरं का लुमानो. कोणीतरी लिहिलेलंच आहे, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. वा. मरावे परी कीर्ती रूपे उरावे, या तळपत्या सूर्याचे काय मागता पुरावे. काय मागता पुरावे. तर लुमानो, हा मंचावरचा लुमानो, हा नामूस एका रात्रीत घडलेला नाहीये. लुमानो, हा नामूस साधा सुद्धा नामूस नाहीये. हा महान असा नामूस आहे. लुमान्नो नंतर नामूस म्हणते. वाढतंय ही विषवल्ली. इथेच कापा. आज आपण सगळेजण खूप गाभ्यशाली आहोत. आपण गाभ्यशाली आहोत की हा नामूस आपल्या शाळेत आलाय. या बापाने वाचला होता गाभ्यशाली शब्द. गाभ्यशाली, भाग्यशाली असा शब्द आहे ना. अरे कोणीतरी आहे का माझी व्यथा ऐकायला? कोणतरी एक्स्ट्रा या ना. हा मुळात माझ्या स्किट मध्ये आहे का नाहीये हेच कळत नाहीये मला. तर लुमानो, दाराच्या आवाजाचा शोध कुणी लावला? या नामसाने लावला.
हा आवाज आहे तुझा हा आवाज आहे तुझा. नाही ते थोडस मॅडम ते झालंय तेल थोडं कमी पडलं मॅडम तिचा बरोबर होता. तिचा बरोबर होता. शांत बस. या माणसांची काय दिसते तर नेहमत ष्टक? यामुळेच हे खूप मोठ्या पदावर पोहोचलेले आहेत. ष्टक कष्टला ष्टक म्हणते ही. याची बुद्धी काय ष्टक झाली आहे का तिकडे? क्या बात आहे मॅडम अरे ह्याचं काय करू? ह्याच्या डोळ्यांचं मी काय करू यार? हे संपवा लवकर. तर लुमानो आज चौगुलेंचा जिवंत पट तृण्य संगीताच्या माध्यमातून आपल्या समोर येणार आहे. हे कुठलं माध्यम आहे? एक मिनिट जरा हे बघू जरा मला. नाही, नाही एक बघू मला. तृण्य संगीत ष्टक नेहमत. अहो ह्याने हे ज्याने हे टाईप केलं ना त्या माणसाला इथे आणा माझ्या समोर. सगळी त्याची चूक आहे. ही फक्त बाई वाचते. हे क्या बात हे तुम्ही टाईप केलं? ते आताचा एक शब्द फक्त चुकला तो तृण्य नाही ते नृत्य संगीत हा शब्द माझा म्हणजे चुकला. बाकीचे सगळे वरचे शब्द बरोबर आहेत. थँक्यू सो मच. येस येस. चला सुरू करा सुरू हा. करा. छान चाललंय. तर लुमानो तृण्य संगीताचा कार्यक्रम समीर चौगुलेंचा जिवंतपट आता आपल्या समोर सादर होणार आहे आणि तो सादर करणार आहेत आपले 5वी ड चे विद्यार्थी चेतना आणि दत्तू. टाळ्या. चला 1 2 3 स्टार्ट. गुपचुप 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 जन्मले समीर चौगुले. गुपचुप 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 जन्मले समीर चौगुले. एक मिनिट थांबा थांबा. मी गुपचूप जन्मलो. हे काय गाणं आहे? गुपचूप गुपचूप जन्मले समीर चौगुले. एक मिनिट. कोणी सांगितलं मी गुपचूप जन्मलो? आई बाबांचं लग्न झालं आणि प्रॉपर माझा जन्म झालेला आहे. अरे बापरे तारीख चुकली. आता कसं समजलं तोंड दाखवायचं? असा नाही झाला जन्म. हे बदला. हे काय गुपचूप चांगलं बसताय तरी का ते? बरोबर हा. गुपचुप गुपचुप अरे यार, गुपचुप नका. जन्मले समीर चौगुले. नाही. गुपचुप 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 जन्मले समीर चौगुले. सांगायचं काय ही आहे समीर चौगुलेंची जन्मकथा. काहीतरी बसतंय का हो? यमक काहीतरी जुळतंय. सांगायचं का ही आहे समीर चौगुलेंची जनकथा. ट्रेन ट्रॅक सोडून घडघड तिकडे जातो ना दुसरीकडे. कसं आहे? 1 महिना लागला 1 महिना लिहायला. 10 वर्ष तालीम करायला पाहिजे होती या डान्ससाठी तुम्ही. तर लुमानो ही इथे असलेली व्यक्ती अतिशय सामान्य आहे. अतिशय दर्जाही नाही पण तरी सुद्धा ही मराठी इंडस्ट्रीमध्ये कशी गेली तर ऐकूया त्याची कहाणी. समीर चौगुले इंडस्ट्रीत आला. आला मोठा शाणा वाकड्या तिकड्या पायाचा. हे फुटका वांग. अरे तुझी लायकी तरी आहे का? ठेव तिला. माझी लायकी काढतो हा दाढीवाला पेंगविन. हा ए बूट उचल. ए बूट उचल इकडे ये. बूट उचल मला दे हातात. बूट उचल मला दे. बूट मला हातात दे. मग कशाला उचलायला लावलं? अरे आम्हाला नकोय. मला याची दाढी जाळायची. मला माचीस पाहिजे. मला हा नकोय. अपमान करायला बोलव इकडे मला. असा पोवाडा असतो हा? पोवाडा नाही एक नंबरचा. हा मूर्ख आहे एक नंबरचा. झालं तर सांगा मी जातो नाही तर मी. सॉरी मला बूट पाहिजे इकडे. मी तिकडे जाणार नाही. हा, हे काय देता मला?
सर पुढच्या 5 मिनिटात संपला पाहिजे नाही, कार्यक्रम. नाही, सर हे सोडा दुसरं सॉलिड आहे ते ती मुलगी आहे ना तिने मस्त केलं हो सर ते आवडेल सर तुम्हाला खूप मस्त आहे चेतना ए वा. आवडलं पाहिजे सरांना अरे हा, असू दे ग असू आता दे. एक हे इकडे बस ना. आता हे बघा मजा आता माझ्या आता बघा सर 1 2 3 स्टार्ट बॉल हाय